अवघ्या जन्माची पुण्य पावली, आज भक्तीची तुझ्या लागली. तूच असशी माझी माय मावली, अनंत लाभो तुझी कृपा सावली. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. आता भरपूर वेळा आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं, पण आपल्याला करणे शक्य होत नाही किंवा इतरही काही सेवा करायच्या असतात, पण आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला बाहेर ऑफिसला जावं लागतं किंवा इतरही काही कामांसाठी जावं लागतं. अशा वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही. मग आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण अगदी 5 मिनिटाची किंवा 10 मिनिटाची अशी कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील देखील अडचणी, दुःख, संकटे नक्कीच दूर होईल. आपली इच्छापूर्ती देखील होईल. तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. खरे तर आपण सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी समर्थ आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच. त्यामुळे फक्त मनापासून आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील आपण करू शकता. अगदी आपल्याला रोज देवापुढे बसून 11 माळी जप करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ही सेवा करू शकता. पण भरपूर वेळा घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतरही काही कामे असतात. अशा वेळेस आपल्याला शक्य होत नाही. तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता. अगदी तुम्हाला ऑफिससाठी बाहेर जावं लागत असेल, खूप प्रवास करावा लागत असेल तर अशा वेळेस प्रवासाच्या वेळेस जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. अगदी आपण उठता बसता स्वयंपाक करते वेळी देखील या मंत्राचा जप करू शकता. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधरत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. आता सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये देखील आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता. भरपूर जणांना प्रश्न पडला असेल की आपण असे कुठेही मंत्र जप केला तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल का, आपली इच्छा पूर्ण होईल का, किंवा कुठेही जप केला तर चालतो का. तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडतो तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे. अगदी तुम्ही आजपासून देखील ही सेवा करू शकता किंवा अगदी 21 दिवसाची, 11 दिवसाची देखील सेवा करू शकता. संकल्प करून सेवा केली तरी पण चालेल किंवा न संकल्प करता जरी सेवा केली तरी पण आपल्याला जे काही पाहिजे आहे ते स्वामी महाराजांना, आपल्या आईला माहीतच आहे. त्यामुळे ती गोष्ट आपल्याला मिळणारच आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर नाराज व्हायचं नाही. कदाचित ती गोष्ट आपल्यासाठी पुढे जाऊन चांगली नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही चांगले द्यायचं असेल. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी उशीर होत असेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण स्वामी महाराजांची सेवा करा. आपल्याला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही व कधी काही मागण्याची देखील वेळ येणार नाही. आता स्वामी महाराजांचा जप आपण अगदी स्वयंपाक करते वेळी केला तर आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्याचा प्रसाद होतो असे म्हणतात. अगदी आपण घरामध्ये भांडे धुत असतो किंवा कचरा काढत असतो तेव्हा जर आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपल्या आयुष्यामधील नकारात्मकता दूर होते
होते, तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणारे दुःख, दारिद्र्य दूर होते असे म्हणतात. वनात केला गेलेला जप 1000 पटीने लाभ देतो. गोशाळेत केला गेलेला जप 100 पटीने लाभ देतो. पर्वतावर केला गेलेला जप 10,000 पटीने लाभ देतो. मंदिरात जेथे देवताची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते, तेथे केला गेलेला जप करोड पटीने लाभ देतो. आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो. केळीचे झाड असेल, बेल असेल, वडाचं झाड असेल, तसेच बेलपत्र असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औदुंबराचं झाड असेल, म्हणजेच उंबराचं झाड, की ज्यामध्ये भगवान श्री गुरुदेव दत्तांचा वास असतो असे म्हणतात. तिथे बसून जर आपण जप केला तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे बघायला मिळतात व आपली इच्छा मनोकामना देखील लगेच पूर्ण होते असे म्हणतात. आता आपल्याला अगदी या ठिकाणी जाणे शक्य होत नाही, तरी पण आपण घरी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अगदी आपण 5 मिनिटांमध्ये मंत्र जप करू शकता. अगदी स्वामी महाराजांसमोर बसून जप करणे शक्य असेल तर तिथे एक आपल्याला शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर मंत्र जप करायचा आहे. 11 माळी करू शकता किंवा तुम्हाला जेवढा जप करणे शक्य होईल तेवढा जप केला तरी पण चालेल. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल. त्यानंतर आता दुसरी सेवा आहे, ती म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांचा तारक मंत्र रोज पठण करायचा आहे. अगदी उद्यापासून, उद्या गुरुवार आहे, गुरुवारपासून सेवा सुरुवात करू शकता किंवा 21 दिवसाची, 11 दिवसाची सेवा केली तरी पण चालेल. 31 मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. आपण रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, पण जर आपण तारक मंत्र घरामध्ये मोठ्याने बोलला तर आपल्यावरती येणारी सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. त्याचसोबत मुलांची देखील प्रगती होत असते. अगदी घरामधील मुलं जरी ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांना जरी तुम्ही तारक मंत्र रोज पठण करायला लावला तरी पण चालेल. रोज 11 वेळा आपण तारक मंत्र म्हणायचा आहे. एक तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे, त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर ते आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या घरातील मुलांना किंवा इतरही काही व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्तीला आपण हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होईल व आपल्याला स्वामी महाराजांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते. तसेच घराला जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते. आता या उपायामध्ये, या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. कंटिन्यू 11 दिवस किंवा 21 दिवस ही सेवा करायची आहे. फक्त मध्ये सूतक आलं किंवा मासिक धर्म आला तर ते दिवस आपण वगळायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तसेच आपण जेव्हा तारक मंत्र म्हणत असतो, अगदी मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल, पण आपण मोठ्याने तारक मंत्र म्हणायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता नक्कीच दूर होईल. तसेच आपला मुख्य दरवाजा असेल, खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा, तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा. जेव्हा एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करत असतो तर ती सेवा ही फलदायी ठरतच असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.